हॅलो मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आम्ही कुठे जात आहोत. तर स्वागत आहे आपल्या सर्वांचे ज्योतिष शैलेश व्लॉगमध्ये. आज आपण जात आहोत कंपनीने ऑर्गनाईज केलेल्या इव्हेंटमध्ये. हा जो इव्हेंट आहे ना, तो कंपनीने त्याच्या एम्प्लॉई आणि फॅमिलीसाठी ऑर्गनाईज केलेला आहे. या इव्हेंटमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल ते तिथे गेल्यावरच कळेल. त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल. तर चला स्टार्ट करूया. मित्रांनो, कंपनीने हा जो इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे तो पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वेस्टर्न हॉटेलमध्ये ऑर्गनाईज केलेला आहे. आणि तिथे जाण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत. त्यामुळे लवकरच आम्ही पटापट तयार झालेलो आहोत. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आपली कॅब पण आलेली आहे खाली आणि आता आम्ही निघत आहोत. तर मित्रांनो, आपण हॉटेलच्या दिशेने चाललेलो आहोत. कॅबमध्ये बसल्यावर एक एक्साइटमेंट होती की तिथे गेल्यावर आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. पण त्याआधी आपल्याला एक प्रोसेस फॉलो करायची होती, ते म्हणजे कंपनीने आम्हा दोघांना दिलेला पास. हा पास आपल्याला त्या हॉटेलच्या गेटवर दाखवून आतमध्ये आपल्याला एंट्री मिळणार होती आणि त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन केलं जाणार होतं आणि रजिस्ट्रेशन नंतर आपण त्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होऊ शकत होतो. जसं आम्ही रजिस्ट्रेशनची 1 मिनिटाची प्रोसेस फॉलो करून पार्टीमध्ये पोहोचतो, तेव्हा समोरच आपल्याला हे वेगवेगळ्या चॅट्सचे स्टॉल्स आपल्याला दिसतात. यामध्ये दहीपुरी, पाणीपुरी, शेवपुरी, पापडी चाट यांसारखे अनेक चाट्स इथे आपण पाहू शकता. त्याचबरोबर इथे ज्यूस आणि कोल्ड्रिंकची सोय सुद्धा केलेली होती. तर पाहू शकता की इथे ऑरेंज ज्यूस सर्व करताना दिसत आहे. हे ब्राऊन कलरचं ज्यूस कोणतं आहे मला माहित नाही, पण हे व्हाईट कलरचं ज्यूस जे आहे ते पायनॅपल ज्यूस आहे, ते मी पिलेलं आहे. त्यानंतर पुढे इथे डिफरंट टाईपचे मिल्कशेक मुलांना सर्व करताना दिसत आहे आणि त्याच्या पुढेच परत एकदा चॅटचा स्टॉल आपण इथे पाहू शकता. त्यानंतर मला आणखी थोडं एक्सप्लोअर करायचं होतं, म्हणून मी थोडंसं पुढे गेलो आणि इकडे तिकडे पाहतोय तर इथे थोडी गर्दी दिसत आहे आपल्याला. आणि याच्या अपोजिट बघायला गेलं तर एवढीच गर्दी तिकडं ऑर्केस्ट्रा एन्जॉय करत आहे. पण मी पहिला तुम्हाला हा एरिया एक्सप्लोअर करून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की इव्हेंटमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत. तर आपण चॅट सेक्शन बघितला की ते बघण्याचं कारण म्हणजे जेवण रात्रीचं 8 वाजता चालू होणार आहे आणि त्याच्या आधी आपल्याला भूक लागू नये यासाठी त्यांनी काहीतरी अरेंजमेंट्स केली होती खाण्याची. तर इथे लहान मुलांसाठी फनी गेम्स वगैरे अरेंज करून दिलेले आहेत. त्यामुळे मुले इथे मनसोक्त खेळत आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत, एन्जॉय करत आहेत. इथे बघू शकता छोटे छोटे बॉल्स आहेत हे स्पंजचे आणि यामध्ये लहान मुले खेळताना दिसत आहेत आपल्याला. लहान मुले बोर होऊ नये म्हणून इथे व्हिडिओ गेमची सोय सुद्धा केलेली आहे. हे सर्व शूट करत असतानाच मला लांबून एक उंच जोकर काका दिसले. त्यांनी मला हाय केला, तर मी त्यांना हाय फाय करण्यासाठी जवळ गेलो. त्यांनी मला टाळी दिली. त्यानंतर मी पुढच्या गेमकडे वळालो. हा गेम आपण लहानपणी खेळलेला आहे, पण एक्झॅक्ट नाव मला माहीत नाही. त्यानंतर हा स्ट्रायकरचा गेम. त्यानंतर या 2 गेमचं नाव काय ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर हा एक गेम आहे आणि हा बास्केटबॉलचा गेम. त्यानंतर टॉवर बिल्डिंगचा गेम. त्यानंतर हा रिंग टॉस, जिथे आपण रिंग फेकून प्राइज जिंकू शकतो. त्यानंतर हा कप आणि बॉल्सचा गेम. मग त्यानंतर मी आणखी थोडं एक्सप्लोअर करण्यासाठी कॅमेरा माझ्याकडे वळवला आणि शूट करू लागलो की माझ्या पाठीमागे तुम्ही गर्दी बघू शकता की ही सर्व कंपनीचे फॅमिली आहे. कारण कंपनीचे एम्प्लॉई ॲज अ कंपनीची फॅमिली म्हणून कन्सिडर केली जाते. मला इथे आल्यावर एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा मी हे फनी गेम्स बघतो त्यावेळी असे वाटते की ज्यावेळी एखादी कंपनी असा इव्हेंट ऑर्गनाईज करते त्यावेळी ती आपल्या एम्प्लॉई बरोबरच त्यांच्या फॅमिलीमध्ये असणाऱ्या लहानातल्या लहान मुलांची सुद्धा काळजी घेते की ते इथे आल्यानंतर बोर होऊ नयेत, यासाठी त्यांच्यासाठी फनी गेम्सची अरेंजमेंट्स त्यांनी केलेली होती. असाच ब्लॉग शूट करत असताना मला आणखी एक जोकर काका दिसले. त्यांनी सुद्धा मला हाय फाय केलं आणि त्यानंतर मी पुढे ब्लॉग शूट करत निघालो. आणि असंच पुढे जात असताना तुम्ही बघू शकता पाठीमागे माझ्या गर्दी आहे. सर्व लोक एन्जॉय करत आहेत, फॅमिली पण एन्जॉय करत आहे, त्यांची मुले सुद्धा एन्जॉय करत आहेत. त्याबरोबर मी सुद्धा थोडा एन्जॉय करण्याचा ट्राय केला, पण मला ब्लॉग शूट करायचं होतं त्यामुळे मी आणखी पुढे गेलो. इथे पाठीमागे जी स्क्रीन दिसत आहे त्यावर सिंगिंगचे लाईव्ह शो चालू आहेत मोनाली ठाकूरचे, जी की फेमस सिंगर आहे इंडियाची. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठे हे शोज चालू आहेत. हा ब्लॉग शूट करत असताना तुम्ही आसपास पाहू शकता की सर्व फॅमिली आपल्या मुलांसोबत तसेच
इतर फॅमिलीबरोबर सुद्धा कसे एन्जॉय करत आहेत हा इव्हेंट. त्याचबरोबर मला माझी वाईफ भेटली आणि ती म्हणाली की आपण ज्यूस पिऊया. तर मी एक पायनॅपल ज्यूस घेतलेला आहे आणि तिनेही पायनॅपल ज्यूस घेतलेला आहे. तर तो मी थोडक्यात पटपट पिऊन घेतो कारण मला अजून थोडा ब्लॉग शूट करायचा होता. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत फूड सेक्शनमध्ये, जे की 8 नंतर इथे जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. हे कंटेनर्स जे दिसतात स्टीलचे ते आता एम्प्टी आहेत, त्यामध्ये अजून जेवण ठेवलेलं नाही आहे. तर इथे डिफरंट टाईप्सचे जेवण आपल्याला पाहायला मिळणार आहेत, जसे की व्हेजचे सर्व प्रकार, नॉनव्हेजचे सर्व प्रकार, फिशचे सर्व प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे सूप्स, आईस्क्रीम्स, त्याचबरोबर थाय जेवणाचा प्रकार आणि चायनीज जेवणाचा प्रकार पण इथे अवेलेबल आहे. हे सर्व शूट करून झाल्यानंतर आपण जाणार आहोत फेमस सिंगर मोनाली ठाकूरच्या लाईव्ह शोमध्ये. चलो.
मित्रांनो, कसा वाटला मोनाली टॉवरचा लाईव्ह शो? त्यानंतर आम्ही रिसेप्शन एरियामध्ये आलो आणि स्वतःसाठी थोडा लाईव्ह सेल्फी शूट घेतला. आता आपण जाणार आहोत फूड सेक्शनकडे, कारण 8:30 वाजून गेलेले आहेत आणि जेवणाची वेळ पण झालेली आहे. त्यामुळे आम्ही जेवण करण्यासाठी फूड सेक्शनकडे जात आहोत. तर चलो. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की सर्व फॅमिलीज कशा एन्जॉय करत आहेत या इव्हेंटचा. तर आपण लगेच पोचतोय फूड सेक्शनमध्ये. ज्योती कुठे गेली? ज्योती तर माझ्या पुढे आहे, म्हणजे माझ्यापेक्षा खूप तिलाच जास्त लागलेले आहे. मग मी काय केलो, तिला पाठीमागे टाकलो आणि मी भरभर पुढे चाललो, कारण मला फूड सेक्शनमध्ये जाऊन एक ब्लॉग शूट करायचा होता. तर इथे बघू शकता तुम्ही किती प्रकारचे व्हेज जेवण इथे अवेलेबल आहे खाण्यासाठी. जे मी तुम्हाला मगाशी एम्प्टी कंटेनर दाखवले होते जेवणाचे, ते आता पूर्ण फिलअप केलेले आहेत इथल्या प्रोफेशनल शेफ्सनी. इथे तुम्ही बघू शकता व्हेज बिर्याणीचे प्रकार, लच्छा परोठा, दाल मखनी, पनीर लबाबदार, आणि त्या प्रत्येक कंटेनरच्या समोर त्यांनी एक असं स्टिकर लावलेलं आहे की तो पदार्थ कोणता आहे. तर अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आपण इथे पाहत आहोत. इथे डिफरंट टाईपचे सूपचे प्रकार बघत आहोत. त्यामध्ये मंचाव आणि टोमॅटो सूप एवढंच मला माहिती आहे. ते बाकीचे 2 काय ते मला माहीत नाही. तर जे बघतो ते फिशचा स्टॉल आहे हा. डिफरंट टाईपचे फिश. त्याचबरोबर हा आईस्क्रीमचा स्टॉल. वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रकारे इथं ब्राउनीज मिळते. त्यानंतर गुलाबजामुन आणि पनीर. त्यानंतर हा थाय जेवणाचा स्टॉल होता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे थाय जेवण आपण बघू शकता. त्यामध्ये व्हाईट सॉसमध्ये पास्ता होता, रेड सॉसमध्ये पास्ता होता. त्यानंतर थाय करी जी सगळ्यात बेस्ट लागली. त्यानंतर सोया रेड सॉस, त्यानंतर नूडल्स, त्यानंतर फ्राईड राईस, असे भरपूर थाय आयटम्स, चायनीज आयटम्स इथे अवेलेबल होते खाण्यासाठी. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सॉसपासून बनवलेल्या पास्ताचे प्रकारसुद्धा इथे अवेलेबल होते खाण्यासाठी. अशा प्रकारे आम्ही या सर्व गोष्टी या इव्हेंटमध्ये एन्जॉय केल्या आणि घरी परतलो. तर कसा वाटला हा ब्लॉग मला नक्कीच कळवा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.